सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। मसले पाटा सुपा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये काम चालू ठेवण्यासाठी 5 लाखाची खंडणी द्या, नाहीतर हातपाय तोडण्याची धमकी आरोपी राजू पाचारने यांनी कंपनी कामगारांना दिली आहे। याबाबत अंजली दत्ताने येवले यांनी सुपा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की प्रिव्हिलेज एनर्जेक्स प्रायव्हेट लिमिटेड पळवे बुद्रुक शिवारात पारनेर तालुका येथे फायर फायटर सिस्टीमचे काम करत असताना आरोपी राजू पाचारने यांनी शिवीगाळ करून धमकी देऊन म्हटलंय की कंपनीत काम चालू करायचं असेल तर माझी परवानगी घ्यायची, जर काम चालू केलं तर तुमचे कुऱ्हाडीने हातपाय तोडून सर्वांना जीवेठार मारू अशी धमकी दिली आहे। रावरी शहरात घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम व महत्वाची कागदपत्रे लंपास करणाऱ्या 2 सराई गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केला। त्यांच्याकडून 6,46,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चोरीसाठी वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे। नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी शिर्डीत येणाऱ्या लाखो साई भक्तांच्या स्वागतासाठी साईबाबा संस्थान सज्ज झालाय। 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत आयोजित शिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून 31 डिसेंबर रोजी साईंचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे। या काळात दर्शनासाठी येणाऱ्या 53 पालख्यांची नोंद झाली असून भाविकांसाठी निवास, आरोग्य आणि सुरक्षिततेचे चोख नियोजन करण्यात आलंय। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प जुन्या प्रस्तावित मार्गाने कार्यान्वित करावा ही लोकप्रतिनिधींनी आणि जनतेची भावना राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्यात अशी विनंती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे। 2019 साली संगमनेर अकोले मार्गे तयार करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालावर कार्यवाही करण्याचा आग्रह त्यांनी केला। महाराष्ट्रात ग्रामीण पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मोठ्या प्रमाणावर कामगारांची नोंद आहे। राज्यातील तब्बल 88 लाख जॉब कार्ड धारक मजुरांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदवलंय। मात्र रोयो मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सुरू असलेल्या फेस ई-केवायसी प्रक्रियेत राज्यात कमी प्रतिसाद दिसत आहे। अहिलानगर जिल्ह्यात ही अद्याप 42% मजुरांनी केवायसी केली नाही। जिल्ह्यातील 1,40,000 मजुरांची ई-केवायसी होणे बाकी असून यामुळे त्यांचा पगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। सह्याद्री डॉक्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। कर्जत तालुक्यातील बेर्डी गावातील आदिवासी समाजाच्या शेत जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या निर्णयामुळे अनेक आदिवासी कुटुंबावर बेघर होण्याची आणि उपासमारीची वेळ येणार असल्याचा आरोप करत कर्जत तहसील कार्यालयाबाहेर मंगळवारी कुटुंबांसह तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला। कल्याण निर्मळ या राष्ट्रीय महामार्गावरील तिसगाव येथे सोमवारी मध्यरात्री उसाने भरलेला ट्रक महामार्गावरच उलटल्याने 25 टन उसाचा अक्षरशः रस्त्यावर सरा पडला। या अपघातामुळे ट्रकसह शेतकऱ्याच्या ऊसाचेही मोठं नुकसान झालं असून दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारपर्यंत या ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आल्याने तिसगाव मध्ये वाहतूक कोंडी झाली। श्रीरामपूर नगरपालिकेच्या इतिहासात कधीही न झालेली पाणी कपात आजपासून लागू होत आहे। पाणी पुरवठा करणाऱ्या पालिकेच्या साठवण तलावाचं काम सध्या सुरू असल्यामुळे शहराला आता
एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतलाय. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आजपर्यंतच्या इतिहासात कधीही अशी वेळ आली नव्हती. एकदा दिवस अपवाद म्हणून रोटेशन लावले असेल, परंतु दिवसाआड पाणी पुरवठा कधीच आला नव्हता. आता मात्र तो होणार असल्याने नागरिकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला. संगमनेर शहरातील भारत नगर येथे नवनिर्वाचित नगरसेवक पदी निवडून आलेले नूर मोहम्मद शेख यांनी सोमवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास विजय मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक मुजीब शमशुद्दीन शेख यांच्या घराजवळून जोरजोराने घोषणा देत त्यांच्यासह 6 जणांना लोखंडी रॉड, बेसबॉल व चॉपरने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जामखेड-बीड रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून हॉटेल चालकास 9 जणांच्या टोळक्याने कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण करीत गंभीर जखमी केलाय. तसेच हॉटेलची तोडफोड करून नुकसान केलंय. या प्रकरणी 9 जणांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे 4 दिवसांपूर्वी याच हॉटेलवर काही गुंडांनी गोळीबार करत दहशत पसरवली होती. त्याला टॉप 10 मध्ये इथेच थांबतो. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.